तुम्ही माझ्या तोंडातून कुठलाही काहीही काढू शकत नाही. मी याबाबत काहीही बोलणार नाही. विलिनीकरण होणार होतं हे 2000% सत्य आहे. काही गोष्टी गुप्त असतात, काही गोष्टी कुठे झाल्या आहेत, कशा झाल्या आहेत, त्याच्यात काय बोलणं झालंय हे सगळं जनतेला सांगणं हा माझा स्वभाव नाही. महाराष्ट्राचं मी पहिल्याच दिवशी सांगितलं, खूप 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 मोठे नुकसान झाले. त्यांच्या इतका तडकाफडकी नेता, निर्णय घेणारा, त्याची अंमलबजावणी करणारा नेता महाराष्ट्रात मी तरी 40 वर्षात बघितलेला. आणि त्यांची दृष्टी ही अनपॅरलल होती. म्हणजे ती तुलनाच करते, निर्णय घेण्याची क्षमता तुलनाच करते. त्यामुळे प्रशासनावरती एवढी जबरदस्त पकड असलेला, सर्व समाजावरती तेवढाच हक्क दाखवणारा, सगळ्यांची कामं करून देणारा, चालता चालता लोकांना मदत करणारा असा नेता होणे. कार्यालयात आले, नजीब मुलाशी भेटले, परांजपेशी भेटले, जुने संबंध पूर्ण आठवणीला काय वाटतं येणाऱ्या काळात दोन्ही राष्ट्रवादी विलीन संदर्भात एकत्र येणार आहे अशी चर्चा देखील सुरू आहे. तो निर्णय वरच्या पातळीवरचा आहे, तो काय माझ्या आणि नजीब आणि परांजपेंच्या पातळीवरचा नाही आहे. त्यामुळे तो निर्णय वरती ठरणार आहे. त्याच्याबाबत इथे चर्चा करणं मला वाटतं संयुक्तिक. बैठका देखील काही झाल्या होत्या, काही व्हिडिओ देखील समोर आल्या, परंतु आता अजित पवार कोणत्याही प्रकारच्या बैठका झाल्या. परंतु यावरती आता शरद पवारांनी देखील उत्तर दिलेलं आहे की बोलतात की जे बैठकीला उपस्थित होते त्यांना बैठकीबद्दल माहितीच कशी असावी. काय वाटतंय खरं तर वरच्या पातळीवरती हा विषय सोडवावा. मला काय माहिती आहे हे मी बोलणं हे मला माझ्या स्वभावात बसत नाही. विलिनीकरण होणार होतं हे 2000% सत्य आहे. आता ह्याच्यावरती कोणाचं काय ह्याच्यावरती चर्चा करणं मला योग्य वाटतं. सर, अजितदादांच्या मंत्रिमंडळात आपण काम केलेलं आहे, याआधी देखील काय नेमक्या आठवणी होत्या? आपण सांगितलं ना की निर्णय घेण्याच्या बाबतीत त्यांचा हातच कोण पकडू शकत. मला एकदा टीव्हीवरती खडसे साहेबांचा माझा वाद चालू असताना खडसे साहेब म्हणाले की एक फाईल त्यांनी 3 दिवसात कशी काय सही केली. म्हटलं 3 दिवसात केली? अजितदादा कुठेतरी चुकलेले दिसत आहेत. म्हटलं ही फाईल त्यांनी 3 तासात सही करायला पाहिजे होती. ते म्हणजे फायलींचा निपटारा, फायली थांबल्या आहेत असं अजितदादांच्या बाबतीत मंत्रालयात कधी घडलंच नाही. सर, जयंत पाटील सोबत एक बैठक पार पडली होती त्यांच्या निवासस्थानामध्ये. मला बैठकीत तुम्ही देखील उपस्थित अशी चर्चा सध्या सुरू आहे. काही गोष्टी गुप्त असतात, काही गोष्टी कुठे झाल्या आहेत, कशा झाल्या आहेत, त्याच्यात काय बोलणं झालंय हे सगळं जनतेला सांगणं हा माझा स्वभाव नाही आणि मी बोलणार. परंतु ती बैठक विलिनीकरणाची कुठेतरी तुम्ही राष्ट्रवादींना एकत्रितता घेऊन तुम्ही माझ्या तोंडातून कुठलाही काहीही काढू शकत नाही. मी याबाबत काहीही बोलणार नाही. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांकडे मागणी देखील केलेली आहे. अमोल मटकरनी आपलं काम केलंय, त्याच्यावरती त्यांनी काय करावं हे माझं काम आहे का? देवेंद्र फडणवीसनी शरदचंद्र पवार साहेबांचे सगळे दावे फोडले. त्यांचं म्हणणं कुठलीच चर्चा झालेली असते अजितदादा आम्हाला बोलले असते विलिनीकरण संदर्भात असं त्यांनी सवाल उपस्थित. चर्चा झाली होती हे 2000% सत्य.